नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी अनेक नवनवीन निर्णय घेतले जातात। तर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय हा खूप महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे। शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का? जर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर ती नक्की किती रुपयांपर्यंतची होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती लाखांपर्यंतची आणि कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, यामध्ये थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि रेग्युलर शेतकरी बांधवांना काय मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान मिळणार की रेग्युलर शेतकरी बांधवांचीही कर्जमाफी होणार, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना सध्या पडलेले आहेत। तर या संपूर्ण प्रश्नांची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार, किती रुपयांपर्यंत होणार आणि कोणत्या बँकांची होणार। तर शेतकरी मित्रांनो, अधिवेशनाचे आता 2 दिवस पार पडलेले आहे आणि आज आहे तिसरा दिवस। तर यामध्ये म्हणजेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या चर्चा करण्यात आल्या। यामध्ये शेतकरी बांधवांना, धान उत्पादक शेतकरी बांधवांना बोनस, तसेच सोयाबीन असेल, कापूस असेल, उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी, याबद्दल महत्त्वपूर्ण अशा चर्चा करण्यात आलेल्या आहे। तर मग तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस हे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिले जातात। परंतु आपण जर पाहिलं तर बऱ्याच दिवसांचा कालावधी झालेला असतानाही शेतकरी बांधवांना हा बोनस दिला गेला नव्हता आणि मग त्या संदर्भात या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल चर्चा करण्यात आली। यामध्ये जसं की धान उत्पादक शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस दिला जातो, तर त्याच पद्धतीने कापूस असेल, सोयाबीन असेल, उत्पादक शेतकरी बांधवांनाही प्रति हेक्टरी 20,000 रुपये असा बोनस देण्यात यावा, अशी ही मागणी या कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। जसं की शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघताय आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आपल्याला वचनही दिलेलं आहे। खरं तर शेती पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज शेतकरी बांधव आपलं कर्ज भरू शकत नाही आणि त्यामुळे पूर्ण कर्ज हे शेतकरी बांधवांचं थकीत गेलेलं आहे। आता तुम्ही असं म्हणतात की 2020 ते 2025 पर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी बँकेचं कर्ज घेतलं असेल आणि तो शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज भरणारा असेल, तर त्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये देऊ, अशी माहिती समोर येते। आता याचबरोबर एखादा शेतकरी जर बँकेचं कर्ज व्याज हे भरत असेल, तर अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये पर्यंत बोनस देता त्याला अधिक मदत देण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात येऊ शकते। मित्रांनो, आता याचबरोबर 3 लाखांपर्यंतचं कर्ज हे माफ केलं जाईल, अशी ही माहिती आपल्याला न्यूजच्या माध्यमातून समोर येत आहे। परंतु जर 3 लाख रुपयांचं कर्ज माफ केलं तर मग बाकीच्या कर्जाचं काय होणार, असंही आता शेतकरी बांधव विचारताय। तर त्यासाठी 2017 असेल, 2019ची जी कर्जमाफी करण्यात आली होती, तर ती 1.5 लाखांपर्यंत करण्यात आली होती। पण आता न्यूजच्या माध्यमातून अशी माहिती मिळते की जर शेतकरी बांधवांचं 4 लाख रुपयांचं कर्ज असेल, तर त्यामध्ये 3 लाख रुपये कर्ज हे माफ केलं जाईल आणि वरचे 1,00,000 रुपयांचे टप्पे पाडून दिले जातील, अशी ही माहिती आता समोर येत आहे। मित्रांनो, एकूण कर्जमाफीचा जर विचार केला, न्यूजच्या माध्यमातून जी अपडेट समोर येते त्यानुसार जी आकडेवारी आहे, यामध्ये एकूण शेतकरी बांधव आहेत 1,33,44,209 शेतकरी बांधव। यामध्ये थकबाकीदार शेतकरी बांधव आहेत 24,73,566 शेतकरी बांधव आणि यामध्ये थकबाकीची जी रक्कम आहे ती आहे 35,477 कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती आपल्याला न्यूजच्या माध्यमातून समोर येत आहे। मग मित्रांनो, आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नक्की कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाईल, यामध्ये थकीत शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाईल की रेग्युलर शेतकरी बांधवांचीही कर्जमाफी केली जाईल की मग रेग्युलर शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल, हे पाहणं आता महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे। आपण जशी की अपडेट मिळेल तशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार।